आपले स्वतःचे विचार व्यक्त करायचे। माझ्या स्वप्नातील शाळा, कशी शाळा तुम्हाला अपेक्षित आहे? काय काय बदल व्हायला पाहिजे अजून शाळेमध्ये? आपल्या शाळेच्या आजूबाजूला चांगले झाडं पाहिजे। हां, अजून चांगली झाडे पाहिजे। हां, शाळेसमोर ग्राउंड चांगला पाहिजे। हां, म्हणजे जे क्रीडांगण वगैरे आहे, क्रीडा स्पर्धेसाठी तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी तुम्हाला व्यायाम करता यावा यासाठी क्रीडांगणाच्या वेगवेगळ्या सोयी सुविधा क्रीडा स्पर्धेअंतर्गत तुम्हाला पाहिजेत। अजून चांगले बाग तयार करायला पाहिजे, म्हणजे प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी राहील। हां, अजून सांगा सांगा, जे वाटते ते सांगा। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रासाठी प्रोत्साहन द्यावे। हां, शिक्षकांनी म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित करणारे असावेत, की जसं तुम्हाला या शाळेमध्ये सर्व गोष्टींसाठी प्रोत्साहित केलं जातं की तुम्ही अजून चांगलं शिकलं पाहिजे, अजून खेळामध्ये भाग घेतला पाहिजे। हां, अजून शाळेच्या बाहेर झाडं लावायला पाहिजे। हो, ते झालं, झाडं लावायची, मग ती फुलांची झाडं असू दे, फळांची झाडं असू दे, वनौषधी असू देत, असे जे वेगवेगळे प्रकार आपल्याला उपयुक्त आहेत, ज्यांनी शाळेची शोभा वाढेल आणि त्याचबरोबर आपल्याला त्याचा उपयोगसुद्धा होईल। आता बघा की शासनाचा उपक्रम आहे परसबाग, हां, की त्या परसबागेमध्ये आपण वेगवेगळे भाजीपाला लावू शकतो आणि त्या भाजीपाला तुम्हाला तुमच्या मेसमध्ये सुद्धा अन्न म्हणून त्या भाजीपाल्याचा वापर करता येईल। असं परसबागेची सुद्धा स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जाते। अजून सांगा, बोला अजून। हां, दिवसभर विविध उपक्रम राबवले पाहिजे। हां, म्हणजे विविध उपक्रमामध्ये तुमचे जे पाठ्यक्रमामधील तुमचा अभ्यास आहे तो अभ्यास तर तुम्ही शिकणारच आहात, पण त्याच्याबरोबर कृतीयुक्त शिक्षणामधून त्या ठिकाणी तुम्हाला मुभा दिली पाहिजे। काही शाळांमध्ये एक प्रायोगिक पद्धत वापरतात की ज्या मुलाला जे आवड आहे त्या वर्गामध्ये तो जाऊन ते अध्ययन करणार, म्हणजे एखाद्याला गणित आवडतं तर गणिताच्या वर्गात जाणार, एखाद्याला चित्रकला आवडतं तर चित्रकला शिकणार, अशा वेगवेगळे विषयानुसार तुम्हाला त्या ठिकाणी अध्ययन करता येईल। आपल्या शाळेमध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे। दुसरा कोण कचरा सांगायचं, डस्टबिन कचरा टाकायला, कचरा साफ करायचा। हां, म्हणजे म्हणजे जी साफसफाई स्वच्छतेची जी सवय आहे ते सूचना लिहिण्यापेक्षा ते आपल्यामध्येच आत्मसात केलं पाहिजे, की अशा प्रकारची सूचना लिहायची वेळच यायला नाही पाहिजे की आपण इथं कचरा टाकू नये, इथं स्वच्छता राखा, ती आपल्याला आत्मसात त्या गोष्टी व्हायला पाहिजे की कुठल्या प्रकारची स्वच्छता आपण राखायची। हो, कॉम्प्युटर लॅब पाहिजे, की आजचं जग आपण काय म्हणतो तंत्रज्ञानाचं आहे। तुम्ही घरी गेल्यानंतर मोबाईल वगैरे सगळे यूज करतात, त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, त्याच्यामुळे लॅब असेल तर त्या कॉम्प्युटर लॅबचा उपयोग तुम्ही तुमच्या अध्ययनासाठी वेगवेगळी भाषा शिकण्यासाठी, म्हणजे आपण केवळ मराठी हिंदी इंग्रजी भाषेपुरतंच मर्यादित न राहता हां, ज्या पाश्चात्य भाषा आहेत, जर्मनी असेल, फ्रेंच भाषा असेल, ज्या इतर भाषांचं जगामध्ये त्या ठिकाणी वाव आहे, स्कोप आहे तुमच्या करिअरला, त्या भाषा तुम्ही शिकू शकता आणि कौशल्य तुम्ही शिकू शकता। आता AI सारखं कौशल्य आहे, त्या कौशल्याचं ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला शाळांमधून भेटलं पाहिजे की जे पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उपयुक्त ठरेल। अजून हां, क्लासरूममध्ये एक डिजिटल बोर्ड पाहिजे। हां, डिजिटल बोर्ड पाहिजे। आपल्या शाळेत लायब्ररी, हां, आपल्या शाळेमध्ये लायब्ररी आहे, पण लायब्ररीमध्ये काय आहे की पुस्तकं, लॅबोरेटरी पाहिजे की लायब्ररी पाहिजे? हां, प्रयोगशाळा काही शाळांमध्ये असतात पण त्याचा वापर होत नाही, काही शाळांमध्ये फक्त ते केमिकल वगैरे फक्त दाखवतात पण त्याचा उपयोग होत नाही। पण असं न होता विद्यार्थ्यांनासुद्धा त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग कसा करायचा, त्याच्यामधली रासायनिक प्रक्रिया काय आहे, आमलारी काय असतात, रासायनिक प्रयोग कसे करायचे, हे सर्व जे विज्ञान आपल्याला शिकवतं की शोध घ्या आणि त्याच्यामधून सत्य तपासून पहा, ही भूमिका आपल्याला प्रयोगशाळेमधून कळते। तर तशा पद्धतीचा वाव देणारी शाळा हवी। अजून शिक्षक आपल्यासाठी जेवढे कष्ट घेतात त्या कष्टांना वाया न जाता आपण पण त्यांना सहकार्य केलं पाहिजे।
हां, म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी अद्ययावत असणं आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर जे विद्यार्थी आहे, विद्यार्थी सुद्धा तेवढेच गुणसंपन्न पाहिजे, शिक्षकांचा आदर करणारे हवेत आणि आपल्या ज्ञानासाठी झटणाऱ्या गोष्टींना त्यांनी नेहमीच त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देणारे हवेत. अजून आपण पाहतो की ऑलिम्पिकच्या स्पर्धा होतात, जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा होतात, ज्या स्पर्धांमध्ये काही देशांमध्ये लहान वयोगटापासून म्हणजे 1ली-2रीपासून मुलं त्या प्रकारचं ट्रेनिंग घेतात, लहानपणापासून खूप चांगला सराव करतात की जेणेकरून काय होतं पुढे भविष्यामध्ये